ताजमहलला कुठूनही बघा असंच दिसतोय जसा की एक डोली बनी हुई है पालकी। आता आपण चाललोय आग्र्याला. म्हणजे आता आपण इथे रूम घेतली होती, फ्रेश झालो, नाश्ता केला आणि आपल्या रुक्मिणी ट्रॅव्हल्ससोबत चाललोय आग्र्याला. उतरणार, ताज हॉटेल बघणार, लाल किल्ला बघणार, त्यानंतर आपण पुढे गोकुळ वृंदावनातला वस्ती करणार आणि संध्याकाळी प्रेम मंदिरला. गणपती बाप्पा मूर्ती. आपण आता ताजमहलला पोहोचलोय आणि ताज हॉटेल जाण्यासाठी तिकीट लागतं बघा. 50 रुपये तिकीट पडलाय. तसा ऑनलाईन काढलं तर 45ला आणि ऑफलाईन काढलं तर 50ला. आपण हे 19 तिकीटं काढले आहेत, प्रत्येकाला वाटायचे तेवढ्या पोरांना. ताज हॉटेल प्रवेशद्वार, इथून आपल्याला प्रवेश होतोय. आम्ही ताजमहलच्या आतमध्ये पोहोचलेलोच आहोत. काय सीन आहे भावांनो, एक नंबर. ताजमहल इथं आपली मंडळी सर्वच भेटलेली आहे ते. हा, कुठून आलास आहेस? हा, कुठून आलास? रायगड। रायगड, महाराष्ट्रामधून आलोय, महाराष्ट्रामधून. फोटो तर खूप जणांचे झालेले आहेत. आता आता आतमध्ये जाऊन ताजमहल बघायचा आहे कसा आहे तो. तो ताजमहल जो आपण बोलतो ताजमहल, पण का बनलाय, कशासाठी बनलाय ते तुम्हाला माहिती आहेच. हे आपले मित्र फोटो काढतायत. काढला फोटो, काढला. कसं वाटतंय तुम्हाला इथे? तुला कसं वाटतंय? मला वृंदावनचा प्रेम मंदिर बघायला तेवढी मजा येईल। बरोबर बोललास भावा. जय महाराष्ट्र. कट कर. ये तो काय आहे? ताजमहलच्या त्या साईडला जी नदी आहे, त्या नदीचं नाव कमेंट करून सांगा, बघूया कोणला कोणला माहिती आहे या साईडच्या नदीचं नाव. जे ताजमहल आहे ना, त्याच्या जी डाव्या साईडला जी नदी आहे, त्या नदीचं नाव काय आहे ते कमेंट करून सांगा. तो आहे आग्रा फोर्ट. मित्रांनो, आपले सर्व मित्र आहे ना, ताजमहलला पाठ टेकून बसलेले आहेत. डायरेक्ट पाठ टेकून बसले ते बघा. हाय, कसं वाटतंय तुम्हाला ताजमहल बघून? एक नंबर, छान वाटला. पहिल्यांदा दुसऱ्यांदा कोणासोबत यायची इच्छा आहे? तिच्या सोबत. तू लाजला, इटू लाजला. जितू, तुझ्या गर्लफ्रेंडने जर बोलला की मला ताजमहलला घेऊन येशील का बांधून देशील? घेऊन येशील. जेणेकरून तू बायकोला काय सांगशील? तर तसेच आमच्या पंकजजींना बोलतोय. पंकज, पुढच्या प्रवासाला जर आलाच नाही ते, तर बायकोला ताजमहल घेऊन देशील का घेऊन येशील? बायकोला ताजमहलला घेऊन ऐकत नाही आपली. उद्धव घेऊन येणार खास फिरायला. नक्कीच नक्कीच. ताजमहलला कुठूनही बघा असंच दिसतोय जसा की एक साईडून इथून बघितलं तरी समोर न वाटतोय, तिकून बघितलं समोर न वाटतोय. ताजमहल तर फिरून झालेला आहे. कोणाला मजा आली, कोणाला नाही आली, कोणाला बरं वाटलं नाही वाटलं. पण आपल्याला जायचं लाल महालला. तर इथून आपण लाल महालला चाललोय आणि मग पुढे आपल्याला जो आवडता, सगळ्यांचा आवडता आहे, म्हणजे आपल्या पूर्ण हिंदू धर्मातला ज्यांची आवड आहे, प्रेमाचे प्रतीक म्हणजे प्रेम मंदिर, तिथे आपण उद्या जाणार आहोत. ते नक्कीच बघत राहा तुम्ही. मित्रांनो, आता आपण चाललोय लाल किल्ल्यात. तिकीट तर काढून झालेले आहेत. चला. 60 में से औरंगजेब ने खत्म किया इसको। पूरा बनने में 95 ईयर्स लगा, जनरेशन बाई जनरेशन। अभी हम 3 गेट पार कर आए हैं। पहला गेट जहाँ पे आपका भी सिक्योरिटी चेक हुआ, सिक्योरिटी चेक जो हुआ उस गेट को कहते हैं अमर सिंह गेट। अमर सिंह जाटौर यहाँ शाहजहां के टाइम पे चीफ कमांडर थे, उनकी बहादुरी के लिए गेट का नाम अमर सिंह गेट दे दिया गया। दूसरा गेट जहाँ टिकट चेक हुआ आपका नौबत खाना। तर मित्रांनो, आम्ही आता गाईड घेतलेलंच आहे, तर बघूया त्याच्याकडून सर्व काय माहिती ऐकून घेणार आहात. पण ते एवढा शूट करायला खूप वेळ जाईल, पण जेवढा होईल तेवढा दाखवतो मी. भाई आर्मी के घुमट है, देखिए डोली बनी हुई है पालकी। क्या गट्टे होती है ना उस समय पे, जो लड़कियां साधारणतः आम्ही फिरलोय आणि गाईड केल्याने आहे ना, मस्त एक्सप्लोर करतात. फॉरेनर सुद्धा इथे येतात आणि मस्त बघायसारखं आहे इकडे. इथून ताजमहल एकदम क्लिअर दिसतंय आणि 95 वर्ष लागली ह्या किल्ल्याला बनायला. किती देखते हुए सब कुछ देख रहे थे हम।
रिवर स्ट्रक्चर। यहाँ से नीचे वाला एरिया नहीं देख रहे हैं, सीधा देख रहे हैं आप ताजमहल, इसलिए ताजमहल आपको बड़ा नजर आ रहा है। अब ऊपर से करना ना दीवाने खास, दीवाने खास का पर्सनल मीटिंग महाराज को बुलाना चाहिए था, बट बुला यहाँ लिया गया था। तो जो लाइनिंग में खड़े किए गए थे ना, वो इन्हीं लाइनिंग में खड़े किए गए थे, जताने के लिए कि तुम सिर्फ एक मेरे लिए आम आदमी हो। फिर भी कुछ नहीं कहा उन्होंने। तुम जैसे कि नंबर आने वाला है कि आपके पास क्या है क्या नहीं है, ये कि आप कितना क्या देना चाहते हो मेरे को भेज, तो जब तक पीछे वाले को बुला लिया गया था। महाराज को बुरा लगा, जो अपमान हुआ था वो यही हुआ था। सामने भाइयों जो गेट देख रहे हो ना, अभी आप जो देख कर आए हो ना पार्ट, वो यही गेट है जहाँ से राम सिंह, अब देखिए जो मिर्जा राजा जयसिंह आप जानते होंगे, ती जागा आहे जिथे अकबर बसायचा, सगळे राजा बसायचे आणि इथेच सर्व काय न्याय व्हायची. तर फिरायचं असेल ना तर गाईड घेऊन फिरा, एकदम मस्त आणि शांतपणे आणि लगेच किल्ला फिरून पण होतो. तर तुम्ही स्वतः फिरायलात ना तुमचा दिवस संपेल पण फिरून होणार नाही किल्ला. असं वाटलं एवढं मोठं किल्ला आहे पण लवकरात लवकर फिरून झालोय. आणि राजा आमचा आता जरा वेगळ्या मूड मध्ये आहे, म्हणजे आम्ही आता गाडीत चाललोय, बाकी काय नाही. लाल किल्ला पण फिरून झालोय. हा आग्रा का महाल आहे, लाल किल्ला तर दिल्ली मध्ये आहे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती चला गणपती पूजाया.